वेलकम इन जयाज किचन. तर आज आपण बनवलेला आहे बुंदी रायता. किती छान झालं आहे बघा, आणि टेस्टीसुद्धा. तर आता आपण त्यासाठी खारी बुंदी घेतलेली आहे 1 वाटीभर. आता आपण त्यात पाणी ओतूया, जेणेकरून बुंदी व्यवस्थित भिजेल अशा पद्धतीनं आपण त्यात पाणी ओतायचं आहे. आता आपण हे झाकून ठेवूया 10 मिनटं बुंदी पाण्यात भिजण्यासाठी ठेवून देऊ. तर आता आपली 10 मिनटं झालेले आहेत, बुंदी पाण्यात भिजलेली देखील आहे. आता हाताने आपण घट्ट असं पिळून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यातलं एक्स्ट्राचं तेल निघून जाईल. बघा बरं, अशा पद्धतीनं आपण सर्व बुंदी पिळून घेतलेली आहे. इथं आपण एका भांड्यात दही लावलेलं आहे, तर त्यात थोडंसं पाणी घालून आपण घुसळून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ नाही आणि खूप सारं घट्ट नाही, अशा पद्धतीनं आपण त्यात पाणी घालून त्याच्यात ताक करायचं आहे. ताक आपलं रेडी आहे. तर आता आपण प्रथम त्यात 1-1.5 चमचा साखर, जिरे पावडर थोडीशी, मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. आणि आता आपण हे जिन्नस एकत्र करून घेऊया ताकामध्ये व्यवस्थित असं. आता आपण बुंदी घालूया ताकात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपला बुंदी रायता छान असं व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता आपण तडक्यासाठी 1 छोटा चमचा तेल घेतलेला आणि अर्धा चमचा त्यात मोहरी घातलेली आहे. आणि याचा तडका आता आपण बुंदी रायत्यावर ओतणार आहोत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. बुंदी रायता आपला तयार झाला आहे बघा बरं, टेक्स्चर आपलं. आता आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत 1 तासभरासाठी. तर आता आपण फ्रीजमधनं हे काढलेलं आहे. आता आपला बुंदी रायता सेट झालेला आहे फ्रीजमध्ये. आणि आता आपण यात खायच्या वेळेला चवीपुरतं मीठ घालणार आहोत. तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करा, खूप छान लागतो हा बुंदी रायता. आपला तयार आहे. नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. खूप 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 धन्यवाद.